हे महाराष्ट्र विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं या मराठमोळा चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आपण बघतो डिजिटल लॉजिक अँड मायक्रो प्रोसेसर लेक्चर्स फॉर BCA, BCS अँड BSc कम्प्युटर सायन्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की जे कॉम्बिनेशनल सर्किट आहे त्याच्याविषयी माहिती बघितली. तर आज आपण बघणार आहोत सिक्वेन्शियल सर्किट. बघा, कॉम्बिनेशनल सर्किटचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. आज आपण बघणार आहोत सिक्वेन्शियल सर्किट. तर त्याची काय असते, त्याची डायग्राम असते ती कशी असते, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सिक्वेन्शियल सर्किट काय की सिक्वेन्शियल सर्किट इज द सर्किट दॅट produced output depending on the current input as well as previous output or past history of circuit. बघा, याच्यामध्ये काय होतं, कॉम्बिनेशनल सर्किट मध्ये काय होत होतं की जेव्हा पण तुम्ही त्याला जे इनपुट द्याल तर त्याच्याच हिशोबाने ते आउटपुट प्रोड्यूस करत होतं. बघा, जे आउटपुट होतं ते करंट इनपुट वरती डिपेंड होतं, पण इथे सिक्वेन्शियल सर्किट मध्ये थोडंसं वेगळं आहे. यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही इनपुट द्याल तर ते इनपुट वरती तर आउटपुट देतं, पण त्यानंतर जे आहेत मेमरी किंवा प्रिव्हियस जे आउटपुट होतं, मागच्या वेळेस जे आउटपुट निघालं होतं ते पण इथे त्याला ऍड केलं जातं. किंवा आपण असं म्हणू शकतो की जी पास्ट हिस्ट्री होती याची आधीची जर याचं जर मेमरी जी असते, बघा मेमरी मध्ये कोणतं स्टोअर होतं आधीचं आउटपुट, ते तुम्हाला इथे ऍड केलं जातं. आणि बघा, प्रिव्हियस हिस्ट्री प्लस इनपुट दोन्हींचं मिळून इथे आउटपुट होत होतं. आणि इथे काय होतं, कॉम्बिनेशनल सर्किट मध्ये फक्त जे इनपुट होतं त्याच्यानुसार आउटपुट मिळत होतं, पण इथे दोन्ही पण आहे, इनपुट प्लस आधीचं जे पण याचं आउटपुट होतं सर्किटचं, दोन्ही म्हणजे पास्ट हिस्ट्री आणि इनपुट दोन्हीवरती डिपेंड असतं याचं आउटपुट. त्याला सिक्वेन्शियल सर्किट असं म्हटलं जातं. बघा, जर कोणी जर याची डेफिनेशन विचारली, तुम्ही असं लिहू शकता की दिस सर्किट प्रोड्यूस आउटपुट डिपेंडिंग ऑन द करंट इनपुट ॲज वेल ॲज प्रिव्हियस आउटपुट ऑर पास्ट हिस्ट्री ऑफ द सर्किट. आणि याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण पास्ट हिस्ट्री म्हणतो किंवा आधीचं जे आउटपुट म्हणतो तर ते मेमरी मध्ये असतं. तर इथे जे असते मेमरी यूज होते. कॉम्बिनेशनल जे सर्किट आहे, कॉम्बिनेशनल सर्किट मध्ये मेमरी यूज होत नाही, पण जे सिक्वेन्शियल आहे याच्यामध्ये मेमरी पार्टचा यूज होतो, कारण जे मागचं जे आउटपुट असतं ते स्टोअर करण्यासाठी आपण मेमरी यूज करतो, त्यासाठी सिक्वेन्शियल सर्किट यूज केलं जातं. बघा, फॅन जसं आपण फॅन चालू करतो बघा, तर फॅन मध्ये किंवा लाईट आहे तर लाईट मध्ये आपण कॉम्बिनेशनल सर्किट यूज करतो, कारण त्याला जर आपण बटन दाबलं तरच तो चालू होतो, असं आपण हे करत असतो. पण एखाद्या वेळेस जर समजा आपल्याला आधीच बघायचंय की आधी काय आउटपुट होतं त्यानंतर आपण काय आउटपुट देतोय, त्यानंतर त्याचं आउटपुट येत असतं, अशा प्रकारे जर असेल तर तेव्हा सिक्वेन्शियल सर्किट यूज होत असतं. आणि याच्या रिलेटेड जर काही समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये विचारू शकता, मी तिथे पण तुम्हाला ते आन्सर देऊन टाकेल.